पाठी उभे असताना सर्वांनी कृपया खुर्चीमध्ये बसून घ्यावे. माजी नगराध्यक्षा सौ विनायक पाटील यांचं देखील स्वागत. सोनलताई पाटील गायकवाड यांचं देखील स्वागत. सौ सरिताताई सुरवळ यांचं देखील स्वागत. आज आपल्या प्रभागामध्ये कोळगाव बदलापूर नगर परिषदेची निवडणूक घेण्यात आली आहे. आजपासून 10 वर्ष अगोदर सर्वसाधारण जर विचार केला आपण तर स्वप्ननगरी मुंबईमधून स्थायिक झालेले बरेचसे रहिवासी आपल्या बदलापूर शहरामध्ये राहायला आलेले आहेत. तर आज आपल्या जे बदलापूरमध्ये जे चित्र बदललेलं आहे त्याला फक्त आणि फक्त एकच व्यक्ती कारणीभूत दिसते आणि ती म्हणजे आपल्या शहरात शिवसेना प्रमुख माननीय वामनदादा म्हात्रे साहेब. तर मी मोहन फेसबुकच्या मार्फत विनंती करतो की त्यांनी पुढील कार्यक्रम करावा. मोहन विरोध फेसबुक आणि फेसबुक तर्फे आपण मान्यवरांचे स्वागत करीत आहोत. तर आपल्या सोसायटीचे सेक्रेटरी फेसबुकचे सेक्रेटरी अजून गवस यांना विनंती करतो की वामन म्हात्रे साहेबांना त्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करावे. त्यानंतर वीणाताई म्हात्रे नगराध्यक्ष उमेदवार यांचे स्वागत आमच्या सोसायटीचे चेअरमन श्री संतोष पवार यांनी करावे ही विनंती करतो. सुरज साहेबांचा सत्कार श्री गवस करते. त्यानंतर सकुनी गायकवाड पाटील मॅडमचा सत्कार गवस करते. प्रकाश दारवे मोबाईल पण घ्यायला पाहिजे होता आपण दुसरा. सुरेश भोसले विभागातील आपल्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत त्यांचे स्वागत आणि म्हात्रे साहेबांना विनंती करतो की सुरज साहेबांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द बोलावे. नमस्कार. कोळगाव बदलापूर नगर परिषदच्या निवडणुकांच्या धर्तीवर या ठिकाणी आयोजित केलेली ही प्रचार सभा आणि या प्रचार सभेसाठी या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे शहर प्रमुख वामनदादा म्हात्रे तसेच नगराध्यक्ष पदाचे उमेदवार वीणाताई म्हात्रे त्याचबरोबर माझ्याबरोबर या ठिकाणी प्रभागातून निवडणूक लढवणाऱ्या सोनलताई पाटील गायकवाड आणि सर्व शिवसेनेचे पदाधिकारी आणि उपस्थित सर्व मोहन फेज 1 फेज 2 या सोसायटीमधील सर्व सन्माननीय सदस्य माझ्याबरोबर आलेले सर्व शिवसेनेचे पदाधिकारी महिला भगिनी. या वर्षीचा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे आणि शिवसेनेचं काम हीच शिवसेनेची ओळख. या प्रभागात जेवढी काही कामं झालेली आहेत ती कामं सर्वच्या सर्व या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून वामनदादा म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी झालेले असेल. या ठिकाणी झालेले रस्ते असेल, या ठिकाणी झालेली लाईट व्यवस्था असेल, या ठिकाणी माऊली चौकात असेल, क्रीडांगण असेल, या ठिकाणी
मोहन विनोदच्या मागचं असलेलं गार्डनचं काम असेल, ही सर्वच्या सर्व कामं आहेत ती वामनदादा म्हात्रे यांच्या माध्यमातून या ठिकाणी झालेली आहेत। या वर्षीचं निवडणुकीचं स्वरूप थोडं वेगळं आहे। या वर्षीच्या निवडणुका या प्रभागनिहाय पद्धतीने होणार आहेत। याच्यामध्ये 2 उमेदवार त्या ठिकाणी आपल्याला या निवडणुकीत सामोरे जाणार आहेत आणि त्याचबरोबर नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जो आहे त्याला सुद्धा हा जनतेतूनच निवडला जाणार आहे। त्याच्यामध्ये ओपन कॅटेगरीमधून मी स्वतः त्या ठिकाणी उभा आहे। त्याचबरोबर माझ्याबरोबर या प्रभागातून जे एससी आरक्षण आहे त्यासाठी महिला आरक्षित असलेल्या पदावरून त्या ठिकाणी सलोनी पाटील गायकवाड या आपल्या प्रभागाच्या उमेदवार असणार आहे आणि त्याचबरोबर जनतेतून या ठिकाणी नगराध्यक्षपद निवडलं जाणार आहे आणि त्या पदाच्या उमेदवार आपल्या शिवसेनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी वीणाताई म्हात्रे या ठिकाणी या निवडणूक लढवत आहेत। निश्चितच या बदलापूर शहराचा एकंदर चेहरामोहरा बदलण्याचं काम या ठिकाणी वामनदादा म्हात्रे यांच्या माध्यमातून शिवसेनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी अनेक वर्ष त्या ठिकाणी केलेले आहे आणि ज्या काही सर्व सुविधा त्याकडे निर्माण केलेल्या आहेत त्याच्यामध्ये वामनदादा म्हात्रे आणि शिवसेना हे गणित कुठेही चुकलेलं नाहीये आणि या बदलापूर शहराच्या विकासामध्ये अनेक मोलाचा वाटा वामनदादा म्हात्रे यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी केलेला आहे। या प्रभागातील विकास करताना ज्या ज्या समस्या आल्या जे मार्गदर्शन लागलं ते मार्गदर्शन या सोसायटीच्या या प्रभागात वामनदादा म्हात्रे यांनी मला निश्चित त्या ठिकाणी केलेलं आहे। या शहरामध्ये आलेली करोनासारखी महामारी असो किंवा इतर कोणते प्रॉब्लेम्स असो, करोना सारख्या महामारीमध्ये सुद्धा म्हात्रे कुटुंबीय आणि वामनदादा म्हात्रे या ठिकाणी आपल्या बदलापूर समोर एक पालकाप्रमाणे त्या ठिकाणी खंबीर उभे राहिले होते आणि या महामारीच्या काळामध्ये संपूर्ण बदलापूरवासियांना त्यांनी अगदी सुखरूप त्या ठिकाणी बाहेर काढण्यासाठी अतोनात प्रयत्न केले। अगदी हॉस्पिटल्स असो, अगदी इंजेक्शन्स असो किंवा मेडिसिन्स असो किंवा इथून स्थलांतरित मजुरांचा प्रश्न असो किंवा अन्नछत्र असो, अशा अनेक गोष्टींचं काम त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे आणि या बदलापूरवासियांना त्या ठिकाणी त्या महामारीच्या काळात त्या ठिकाणी असं पालकाप्रमाणे त्या पाठीविषयी राहिलेल्या आहेत। निश्चितच या प्रभागाचा शिवसेनेचं काम ही शिवसेनेची खऱ्या अर्थाने ओळख आहे। बदलापूर प्रभागातील शहरात बघितला विचार करता या प्रभागातील शिरगाव प्रभागातील 2015 साली ज्यावेळेस निवडून आलो त्यावेळेसचा प्रभाग आणि आताचा प्रभाग याच्यामध्ये आपल्याला जमीन आसमानाचा फरक दिसेल। सुरुवातीला मी निवडून आलो त्यावेळेस अनेक समस्यांनी ग्रस्त असा प्रभाग होता। त्याच्यामध्ये रिक्षा स्टँड पासून मुख्य रस्त्यांपासून रेल्वे लाईटची व्यवस्थापासून अशा अनेक समस्या त्या ठिकाणी ग्रासलेल्या असतात। आपल्यासारखे सुधार नागरिक या ठिकाणी आलेले आहेत आणि या सुधार नागरिकांच्या माध्यमातून त्या ठिकाणी काम करत असताना पदोपदी त्या सुविधा निर्माण करण्यासाठी चांगले प्रयत्न केलेले आहेत। त्याच्यामध्ये रिक्षा स्टँड असेल, मग तुम्हाला त्या ठिकाणी रस्त्यांचं कॉन्क्रीटीकरण, संपूर्ण शिरगाव परिसर हा या ठिकाणी कुठेही डांबरयुक्त राहिलेला नाही तर डांबर मुक्त झालेला आहे। तो सुद्धा संपूर्णपणे श्रेय वामनदादा म्हात्रे यांना जातं। त्याचबरोबर दिवाबत्तीची व्यवस्था अशी चांगल्या प्रकारची दिवाबत्तीची व्यवस्था आपण पाठीमागे मोहनच्या पाठीमागे बघितली तर आपल्या लक्षात येईल की कशा प्रकारे नियोजनबद्ध कारभार या ठिकाणी प्रभागाचा विकास करताना त्या ठिकाणी केलेला आहे आणि आपण सर्व याचे साक्षीदार आहात की आपणही मोहन विनोदच्या सर्व नागरिकांनी त्या ठिकाणी बघितलेलं आहे की कशा प्रकारे असुविधांनी ग्रस्त हा भाग होता आणि निवडणुकीनंतर त्याच्यामध्ये जी काही डेव्हलपमेंट झालेली आहे ती सर्वच्या सर्व डेव्हलपमेंट करण्यात या ठिकाणी शिवसेनेच्या ठिकाणी यश आलेलं आहे। पाणी प्रश्न हा गंभीर असला तरी बऱ्यापैकी सोडवण्यामध्ये त्या ठिकाणी यश आलेलं आहे। मोहन विनोदला तसा पाण्याचा प्रश्न नाहीये। ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या सोसायटीने किंवा ज्या ज्या विकासकांनी पाणी हे त्यांना त्या MIDC कडून घेता येईल त्यांना प्रामुख्याने आमच्या मार्फत सांगण्यात आलं होतं का आपण पाणी MIDC कडून घेण्यात यावं, कारण MG कडे एवढं पाणी नसतं आणि ते पाणी पुरेसं होत नाही, त्यामुळे नागरिकांचे हाल होतात। अशा परिस्थितीमध्ये त्या विकासकांनी आपल्याला सगळे नशीबवान आहात की आपल्याला MIDCचं पाणी दिलेलं आहे आणि ज्या ज्या वेळेस कधी पाण्याचा प्रश्न निर्माण होतो त्यावेळेस आपले सदस्य ज्यावेळेस आपल्याशी संपर्क साधतात आणि पाण्याविषयी तक्रार करतात त्यावेळेस निश्चितच तो प्रश्न सोडवण्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न केलेला गेला आहे आणि निश्चितच आपल्याला त्यातून मार्ग काढून दिलेला आहे। या परिसरातील सर्वात पहिल्यांदा MGF गॅसची लाईन टाकण्याचं श्रेय या वार्ड क्रमांक 45 ला जातं। या सगळ्यात महत्वाची गोष्ट प्रामुख्याने सांगावीशी वाटते की आपण पुढाकाराने त्यांना सहकार्य केलं आणि त्यांच्या माध्यमातून आमच्या ह्या सभा पूर्ण परिसरामध्ये वार्ड क्रमांक 45 असो 46 असो या दोन्ही प्रभागामध्ये महानगर गॅसचं कनेक्शन या ठिकाणी पूर्णत्वाने पहिल्यांदा केल्यात आलेलं आहे। निश्चितच या ठिकाणची
जी काही डेव्हलपमेंट झालेली आहे त्याला वामनदादा म्हात्रे यांचं सहकार्य तर लाभलेलंच आहे. त्याचबरोबर त्यांच्या या ठिकाणी सौभाग्यवती विनाताई म्हात्रे हे सुद्धा एक कणखर नेतृत्व या ठिकाणी आपल्याला दिसत आहे आणि ते आपल्या नेतृत्वासाठी पुढे सरसावणार आहे आणि त्यांना तुमची साथ लागणार आहे. यावेळेस तर निवडणुकीचा विरोधकांकडे कुठल्याही प्रकारचा विकासाचा मुद्दा नाहीये, कुठल्या प्रकारचं डेव्हलपमेंट त्यांनी केलेलं नाहीये, कुठल्या प्रकारची विकास कामं केलेली नाहीये. अशा वेळेस फक्त एक जम्पिंग उमेदवार म्हणून त्यांनी या ठिकाणी आले असताना अनेक प्रकारची प्रलोभनं दाखवण्याचं काम त्यांच्या मार्फत अनेक सोसायटीला चालू आहे. माझं असंच म्हणणं आहे की कुठल्याही प्रलोभनाला निवडणुकीच्या तोंडावर दिलेल्या प्रलोभनाला आपण त्या ठिकाणी बळी पडू नये. काय असेल त्यांच्याकडे मार्ग तर विकासाचं काम असेल तर त्यांनी मुद्दा पुढे करावा आणि असा विकासाचं काम त्यांच्या पुढे दाखवून त्या ठिकाणी मतं मागण्याचा अधिकार त्यांनी स्पष्ट घ्यावा. पण त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचं विकासाचं काम केलेलं नाहीये आणि अनेक वर्षापासून फक्त निवडणुकीच्या तोंडावर त्या ठिकाणी येऊन आपल्याला धूळचाप करून आपल्या सर्वांच्या डोळ्यामध्ये धूळचाप करून अनेकांना खोटी आश्वासनं देऊन या ठिकाणी निवडणुकीच्या तोंडावर आपल्याला फसवण्याचा प्रयत्न या ठिकाणी विरोधी पक्षाच्या माध्यमातून त्या ठिकाणी केलेले जातात. आपण सुजाण नागरिक आहात आणि आपल्याला समोरच्या माणसाची ओळख आहे की कशा प्रकारे नेतृत्व असं आपल्या हातात आपला मतदानाचा अधिकार आहे आणि आपणच तो आपला जो उमेदवार आहे तो निवडून देऊ शकतो. निश्चितच एक चांगला उमेदवार निवडून देण्याची क्षमता आपल्या सर्व जनतेच्या हातात आहे, जो आपलं भविष्य 5 वर्षाचं भविष्य त्या ठिकाणी बघणार आहे आणि आपल्याला न्याय देण्याचं काम तो करणार आहे. अशा वेळेस आपली जबाबदारी आहे आपण सर्वांनी मतदानाच्या दिवशी त्या ठिकाणी प्रामुख्याने कोणतीही सबब न दाखवता तर घरी राहायचं आहे आणि मतदानाचा हक्क बजावत आहे. आपण स्वतः बजावत आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी आपल्या घरातील सर्व मेंबर, शेजारी, सर्व सोसायटी मेंबर यांना सगळ्यांना घेऊन त्या दिवशी जायचं आहे आणि मतदानाचा हक्क त्या दिवशी बजावत आहे. निश्चितच जर आपण त्या दिवशी काही दिरंगाई केली, आळस केला तर पुढच्या 5 वर्षात त्या काही समस्या होतील, काही प्रॉब्लेम्स येतील, त्यावर बोलण्याचा कोणताही अधिकार आपल्याला त्या ठिकाणी राहत नाही. निश्चित या ठिकाणी वामनदादाला वेळ कमी असल्यामुळे आणि या पुन्हा वारंवार सांगतो या प्रभागातील जेवढी काही डेव्हलपमेंट झालेली आहे, कोणी किती भूलतापा मारो, कोणी किती श्रेय घेण्याचा प्रयत्न करो, कोणी किती आमिष दाखवण्याचा प्रयत्न करो, कुठल्याही प्रकारचं विकासाचं काम वामनदादा म्हात्रे यांच्याशिवाय झालेलं नाही. येथील सर्वच्या सर्व कामे, रस्ता, लाईट, पाणी, दिवाबत्ती याच्या सकट जे विकास क्रीडांगण असेल, गार्डन असेल, ही सर्वच्या सर्व कामं वामनदादा म्हात्रे यांच्या माध्यमातून झालेली आहेत आणि निश्चितच या ठिकाणी अनेक आरक्षण या ठिकाणी शिल्लक आहेत आणि या आरक्षणाच्या माध्यमातून या ठिकाणी पुढे जाऊन UPSC, FPSCच्या परीक्षा विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी अभ्यासिका तयार करण्याचं उद्दिष्ट या ठिकाणी भविष्यात नक्की आमच्या पक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी देतो. त्याचबरोबर महिलांसाठी विविध उपक्रम राबवण्याचं देखील आश्वासन देतो. महिलांसाठी विविध जिम सुद्धा बांधण्याचा या ठिकाणी मानस व्यक्त करतो आणि या आपल्या सर्वांना या ठिकाणी सर्वजण या संख्येने उपस्थित राहिलात त्याबद्दल धन्यवाद देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद. धन्यवाद सुरवात साहेब. यानंतर विनाताई म्हात्रे 2 शब्द बोलतील. नमस्कार सर्वांना. आज मी इथे समोर उभे. मी मागे 1 वर्षी 5 वर्ष अगोदर मी शिरगाव आपटेवाडी येथे नगरसेविका म्हणून उभी होती आणि तिथे मला चांगल्या महिलांनी प्रतिसाद दिला होता. तसंच आज मी या भागामध्ये शिरगावमध्ये आज आपल्या इथे उपस्थित असलेले सुरवळ दादा, माझे पती वामनदादा म्हात्रे साहेब आणि आपल्या नौखे उमेदवार इथे सलोनी गायकवाड यांना उमेदवारी लाभलेली आहे आणि आमच्या ताई सुरवळताई. आज मी इथे सन्माननीय व्यासपीठ आणि व्यासपीठासमोरील बसलेल्या सर्व महिला आघाडी कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरिक, बंधू भगिनी सर्वांना मी नमस्कार करते. आज मी एवढं सांगू इच्छिते का आज आपल्याला नगरपालिकेमधून आपल्या कुळगाव नगरपालिकेतर्फे आपल्या नगरपालिकेच्या निवडणुका लागलेल्या आहेत आणि त्या निमित्ताने आपल्याला हे 2 उमेदवार लाभलेले आहेत. म्हणून त्याकरता मी असं सांगू इच्छिते का सुरुवात काम पुष्कळच आहे. आपल्या प्रभागामध्ये काही सांगायची गरज नाही. त्यांनी आज आमच्या जोडीला खांदा लावून कामं केलेली आहेत आणि त्यामुळे आम्ही असंच काम करत राहू तुमच्यासाठी आणि असंच तुमचं प्रेम राहू द्या आमच्या. आज मी सांगू इच्छिते काय सुरवळ भाऊंना प्रचंड मतांनी आणि सलोनी गायकवाड हे आपले उमेदवार आहेत दोन्ही आणि मी त्यामध्ये नगराध्यक्ष विनाताई म्हात्रे आज मतदान मागण्याचे आज विनंती करते का तुम्ही आम्हाला तिघांनाही भरघोस मतांनी मतदान करून विजय करायचंय.
हीच इच्छा आश्वासने देऊन तुम्हाला सांगितली हीच विनंती आहे वरच्या. यानंतर म्हात्रे साहेब बोलतील. मौन विरोधमधील सर्व नागरिक, सर्व सभासद, माझ्या माता भगिनी, या प्रभागातील उमेदवार अरुणजी सुरवल, सलोनी पाटील, तसेच नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार वीणा म्हात्रे, सर्व शिवसेनेचे पदाधिकारी, महिला आघाडीच्या पदाधिकारी, आज आपल्या या कॉम्प्लेक्स मध्ये मला वाटतं आम्ही प्रचाराला यायला नको असं मला वाटते. कारण की सुरवल साहेबांचं एवढं काम आहे आपल्या प्रभागामध्ये की प्रत्येक नागरिक, प्रत्येक सभासद त्यांना चांगलं जवळून ओळखत असेल असं मला स्वतःला वाटतंय की आपल्या प्रभागाचा नगरसेवक कसा असावा. पण तुम्ही सर्व 5-7 वर्षापूर्वी या विभागात राहायला आले असाल, ज्या विभागात राहायला असाल तिकडची स्ट्रीट लाईट बघा, तिकडची पाण्याची व्यवस्था बघा. कारण तुम्ही तर नशिबान आहेत, एमआयडीसीतून डायरेक्ट पाणी आणले. तुमचा बिल्डर आम्ही पार्टनरच आहोत, तो तुमच्या इथे नाही बाकीच्या ठिकाणी. तर नक्कीच मौन ग्रुपचं एक चांगलं नाव आहे आणि नक्कीच चांगल्या संकुलात तुम्ही घरं घेतलेली आहेत. काही क्रिटिकल गोष्टी असतील माझ्या कानात सुद्धा येतात. त्या बिल्डरनं मी सुरवल साहेबांना माहिती संपर्क साधलेला आहे आणि नक्कीच ज्या किरकोळ गोष्टी त्या आपण लवकरात लवकर सोसायटीच्या क्लब हाऊस असेल, तुमचा ट्रीटमेंट प्लॅन असेल, या सर्वची मध्यस्थी मी केलेली आहे आणि ती पूर्णत्वाला 100% मला नेहमी 3 दिवसापूर्वी सुद्धा बिल्डरचा फोन आला होता का तुम्ही लवकरात लवकर तो विषय संपवा. तर आपण नक्कीच आता निवडणुका आहेत, निवडणुका झाल्यावर तो विषय संपवणारच आहोत. आज या विभागामध्ये तुम्ही राहण्यासाठी आलेला, तुम्ही सर्व सोयीयुक्त तुमचं कॉम्प्लेक्स आहे, तुम्हाला चांगली जिम आहे, चांगलं स्विमिंग टँक आहे, चांगलं क्लब हाऊस आहे. परंतु या बदलावर शहराचा जेव्हा विकासाचा आलेख जर पुढे न्यायचा असेल तर तुम्ही चांगल्या उमेदवार या प्रभागातनं निवडून दिले पाहिजे. कारण तुम्हाला वाटत असेल की आम्ही चांगल्या सोसायटीत, हाय सोसायटीत राहतो, पण बाजूला तुमच्या कचरा पडलेला असेल, स्ट्रीट लाईट नसेल, रस्त्याची साफसफाई होत नसेल, तर त्यासाठी आपल्या प्रभागातनं चांगल्या नगरसेवक हे निवडून दिले पाहिजे. कारण की प्रत्येक माणूस हा नगरपालिकेपर्यंत पोहोचू शकत नाही. त्यासाठी आपल्याला एखादा प्रतिनिधी आपण या प्रभागातून निवडून देऊ. ज्या प्राथमिक सुविधा आहेत, गटर, वॉटर, मीटर, तो नक्कीच आपल्या विभागामध्ये चांगले कामं करून घेऊ शकतो. नेहमीच काही समस्या असतील तर तिथल्या अधिकाऱ्यांचा संपर्क साधून काम करून घेऊ शकतो. म्हणून ही नगरपरिषदेची निवडणूक असते. काही लोकांना सगळं झाला म्हणून काहीतरी मोठं झालं, बिलकुल नाही असं. मी 20 वर्ष नगरसेवक म्हणून काम केलंय, नगराध्यक्ष म्हणून 2दा काम केलंय. पुन्हा आता वीणा म्हात्रेला आपण सर्व मोठ्या मताधिक्य देऊन त्या ठिकाणी नगराध्यक्ष पदावर बसवणारच आहात. सुरवल साहेबांना नगरसेवक केले, सनोलीला नगरसेवक करणार आहात. कारण की हा जो प्रभाग आहे, या प्रभागाची झपाट्याने लोकसंख्या वाढलेली आहे आणि झोपाट्याने लोकसंख्या वाढताना आज ठीक आहे तुम्ही एमआयडीसी पाणी घेतलेलं आहे, पण आम्ही 240 कोटी रुपयाची पुन्हा नवीन 2056 सालापर्यंत पुढे एवढं पाण्याची स्कीम एकनाथजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून 7 दिवसापूर्वी मंजूर केलेली आहे आणि त्याचे पैसे सुद्धा नगरपालिकेला वर्ग केलेले होते आणि ते आता एमजीपीला आम्ही दिलेले आहेत. 1 महिन्याच्या टेंडर होऊन त्याचं काम चालू होणार आहे. तसंच या ठिकाणी अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टीम नाही. आज आम्ही कॉन्क्रीटचे रस्ते केले, पुन्हा ते तोडून अंडरग्राऊंड सिस्टीम करायची. कधी कधी इमर्जन्सी मध्ये जर तुमचा ट्रीटमेंट प्लॅन असेल, ओव्हरफ्लो होत असेल आणि त्याचं जर पाणी बाहेर सोडायचं असेल, त्यासाठी जागा नाही, त्याचं सुद्धा 256 कोटी रुपयाचा डीपीआर तयार करून या शिरगाव परिसरामध्ये पूर्ण जानेवारी महिन्यात अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टीमचं सुद्धा काम चालू होणार आहे. कारण का रस्ते स्ट्रीट पण प्रोजेक्टची कामं होणं हे सुद्धा क्रमप्राप्त आहे. तर आता तुमच्या विभागात फक्त प्रोजेक्टची कामं करायची आहेत. चांगलं क्रीडांगण रिझर्वेशन आहे, त्या ठिकाणी चांगलं क्रीडा संकुल आपल्याला तयार करायचंय. या ठिकाणी यूपीएससी एपीएससी सारखे सेंटर, शिरगाव परिसर एक वेगळं हब होणार आहे. कारण या ठिकाणी जीएनपीटीचा हा रस्ता
या ठिकाणी अहमदाबाद हायवे या ठिकाणी जातो, म्हणजे हे बदलापूरच्या सेंटरला येणार आहे. तुम्ही 25 मिनिटांमध्ये नवी मुंबई एअरपोर्टला पोहोचणार आहोत. तर तुम्हाला आता वाटत असेल घरांच्या किमती स्वस्त आहेत, पण अजून 2 वर्षांनी बघा या घरांच्या किमती डबल झालेल्या शिरगाव परिसरात. तर नक्कीच चांगली लोक या आपल्या प्रभागामध्ये आपल्या आजूबाजूच्या विभागामध्ये राहण्यासाठी येणार आहेत आणि त्यांना प्राथमिक सुविधा देण्याचं काम हे नगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही करत असतो. नक्कीच आज आम्ही भव्य प्रशासकीय बिल्डिंग त्या ठिकाणी बांधलेली आहे. जुनी आमची प्रशासकीय बिल्डिंग बांधली असं तुम्ही पण पुढच्या या शहरामध्ये आलोय की ज्या ठिकाणी नगरपालिकेचा कारभार जातो ती बिल्डिंग सुद्धा एका हॉस्पिटलच्या तळमजल्यावर होती आणि आता आम्ही चांगली 1,10,000 स्क्वेअर फुटाची बिल्डिंग बांधलेली आहे. आज तुम्हाला माहिती आहे सर्व तुम्ही रेल्वेने प्रवास करता. रेल्वेने प्रवास करत असताना जरी रेल्वे आमदार नसेल तर आमदार खासदारांनी पुढाकार घेऊन ज्या 12 डब्याच्या गाड्या त्या 15 डब्याच्या करायच्या आहेत. मी स्वतः DRMचा PA माझा क्लासमेट आहे. मी त्याची चर्चा केली. 1 ते 1.5 महिन्यामध्ये त्या 15 डब्याच्या गाड्या आता चालू होणार आहेत. म्हणून होम प्लॅटफॉर्म केला तेव्हा सुद्धा त्या ठिकाणी काही टेक्निकल गोष्टी होत्या. मी नगराध्यक्ष असताना होम प्लॉटसाठी मी जागा मिळवून दिली, नाहीतर रेल्वेकडनं कधीच होम प्लॅटफॉर्म त्या ठिकाणी झाला नसता. त्या ठिकाणचे दुकानदार होते बाजारपेठ त्यांच्याशी मिटिंग करून त्यांना समजून नंतर ते अतिक्रमण हटवून तो होम प्लॅटफॉर्म मी त्यावेळेस करून दिला. आणि नक्कीच आज रेल्वेच्या आजूबाजूचं आज आपण प्रत्येक जण रिक्षाने कोण इथनं जात असेल, पण बऱ्याचशा माझ्या माता भगिनी असेल स्कूटी घेऊन त्या ठिकाणी जातात. पुढे जर त्यांना पार्किंग साठी सोय नाही, त्यासाठी साठीसारखा प्रकल्प त्याचा ठाण्याच्या धर्तीवर डोंबिवलीला जसं केलेले आहे त्यासाठीचा प्रकल्प आपण नगरपालिकेच्या माध्यमातून MMRDचे अध्यक्ष एकनाथजी शिंदे साहेब त्यांच्या माध्यमातून 300 कोटी रुपयाचा निधी मागितलेला आहे. आणि जो साठीसारखा प्रकल्प ईस्ट आणि वेस्ट यासाठी म्हणजे नगरपालिकेपासून तर खालपर्यंत जो स्कायवॉक आहे तो सुद्धा आम्ही काढून टाकणार आहोत. तो इकडचा हॉटेल आहे जुनी नगरपालिका त्या ठिकाणून गाड्या चढून वरती रिक्षा स्टँड खाली तुम्हाला पार्किंगसाठी जागा आम्ही त्या ठिकाणी करून असे चांगले मोठे प्रोजेक्ट आपल्याला करायचे. आता चांगले रस्ते तुमच्या विभागात झालेले आहेत, चांगली स्ट्रीट आहेत, अंडरग्राउंड ड्रेनेजचं काम होणार आहे. पण या शहरासाठी लागणाऱ्या ज्या गरजा आहेत त्या प्रत्येक सामान्य नागरिकाची तुम्हाला माहिती आम्ही सर्वे करा तुमच्यावर लोक पाठवलेली होती आणि तेव्हा विचारलं तुमच्या इथं 2 व्हीलर किती 4 व्हीलर किती. तेव्हा काही लोकांची गैरसमज झाली असेल की आमची वैयक्तिक माहिती का घेता. पण आम्हाला या शहरामध्ये जर तुम्हाला पार्किंगसाठी जागा नसेल तुमच्या कॉम्प्लेक्समध्ये तर कुठेतरी एक पार्किंगसाठी हब एक पार्किंगसाठी रिझर्वेशन प्लॉट आता 2027 साली या MMRDच्या डेव्हलपमेंट प्लॅनची मुदत संपणार आहे. जर आम्हाला नवीन प्लॅन जर MMRDला पुटअप करायचा असेल तेव्हा आपल्याला एक पार्किंगसाठी प्लॉट मोठा 2, 4, 5 जगा तुम्ही विदेशात जात असाल तुम्हाला माहिती त्या ठिकाणी विविध ठिकाणी शहराच्या मध्यभागी पार्किंग सारखे प्लॉट असतात. ते प्लॉट आपण रिझर्वेशन केले पाहिजे. या ठिकाणा एकच मशानभूमी बांधलेली आहे. आम्ही चांगली मशानभूमी जुबिलीला बांधलेली आहे. त्या ठिकाणी सुद्धा कोण जात नाही, त्यासाठी सुद्धा एक चांगलं मशानभूमी सुद्धा रिझर्व केलं पाहिजे. लहान मुलं कधी एक्सपायर झाली त्यासाठी दफनभूमी आपण केली पाहिजे. ही विविध कामं आपल्याला नगरपालिकेच्या माध्यमातून करायची. बोलण्यासारखं भरपूर काही मला अजून शिरगाव मशानभूमीसाठी आपण प्रयत्न करतोय. ती सुद्धा प्रायव्हेट जागेमध्ये आणि मला वाटतं तिला मोबदला देऊन ही रिझर्वेशन कशी करता येईल यासाठी मी MMRD बरोबर माझे प्रयत्न चालू आहेत. पण तुमच्या मनातलं जे बदलापूर जे फ्युचर बदलावरचं फ्युचर की आज तुम्हाला माहिती आहे MMR रिजनमध्ये मेट्रो सर्व ठिकाणी मेट्रोचं काम चालू झालंय. बदलापूरला तुम्ही वर्तमानपत्रात ऐकत असाल का मेट्रो आपल्यापर्यंत येईल. पण तुम्हाला मला सुद्धा टेक्निकल नॉलेज आज जे काटेरी नाका जे बदलावरची PPP तत्वावर जे मेट्रोसाठी टेंडर मागवलं तुला कुठच्याही प्रकारचा रिस्पॉन्स भेटलेला नाही. पण जी भिवंडी कल्याण मार्गे जी मेट्रो येणार आहे त्याचं काम भिवंडीपर्यंत झालेलं. आता कल्याणनंतर उल्हासनगर अंबरनाथ पर्यंत खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब आणले आणि मी त्यांना विनंती केलेली आहे का जर चिखलोलीवर 2 स्टेशन जर बदलापूरला आणले तर नक्कीच 2 वर्षाच्या आत या बदलापूर शहराला तिकडनं मेट्रो लवकर येऊ शकते. आणि त्यासाठी नक्कीच वामन म्हात्रे, विना म्हात्रे आणि आमचे दिलेले शिल्लेदार आहेत सलोनी पाटील सर, अरुण सुरवत असेल ही मेट्रो बदलापूर मध्ये आणण्यासाठी आमचा नक्कीच सिंहाचा वाटा असेल. आणि तुम्हाला माहिती आहे मी मनात ठरवलं तर ती गोष्ट कधी एकनाथजी शिंदे साहेबांकडे करून घेत नाही.
असं मला वाटत नाही आणि मी टाकलेला शब्द हा त्यांच्यासाठी अंतिम असतो. मला आजपर्यंत मी त्यांच्या नेतृत्वाखाली काम करतो. आज तुम्ही बघा या प्रभागामध्ये कमीत कमी 20 ते 22 कोटी रुपये खर्च करून आम्ही कॉन्क्रीटचे रस्ते केले. त्या ठिकाणी 3 कोटी रुपये खर्च करून चांगलं उद्यान या ठिकाणी बनवलेलं आहे. म्हणून एक आमदार खासदाराला लाजवेल एवढं काम आम्ही ह्या प्रभागामध्ये केलेलं आहे. म्हणून तुम्ही निश्चिंत राहा. शिवसेनेची एक हाती सत्ता आमच्या बदलापूर शहरात 2014 साली तेव्हा तुम्ही मतदार असाल नसाल मला काही माहिती नाही, असाल तर तुमच्या कृपेने आम्ही त्या ठिकाणी काम केलेलं आहे. पण आता सर्व नवीन मतदार असतील त्यांनी विधानसभेला लोकसभेला मतदान केलंय. पण आता भरभरून काही नाव बिव काही बघू नका, फक्त धनुष्यबाण बघा. धनुष्यबाणासमोर तिन्ही बटन दाबून त्या तिन्ही उमेदवारांना प्रचंड मताने विजय करा एवढीच अपेक्षा आपल्याकडनं ठेवतो. आणि 24/7 कधी आरवण सुराव साहेब तुमच्यावर आहे, पण वामन मात्रेवर कधी आजमावून बघा. नुसतं बदलापूर शहरामध्ये नाही, कुठच्याही महाराष्ट्रामध्ये कुठच्याही जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये कधी कोणाला अडचण असली मी स्वतः तुम्हाला माहिती मी सांगितलं का वामन मी पूर्ण अर्धा जग फिरलोय आणि अजून थोडंफार ते पण फिरणार आहे. जिथं जिथे जगाच्या कानाकोपऱ्यात जायचं तिथं मी जाऊन येणार. तर नक्कीच ज्या ज्या ठिकाणी आपल्याला अडीअडचणी असतील त्या ठिकाणी शिवसेनेचं खंबीर नेतृत्व आपल्या पाठीशी राहील असं आजच्या दिवशी सांगू इच्छितो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.